तर मग आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की इफेक्ट ऑफ चेंज इन मीडियम ऑन वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. म्हणजेच मीडियम जर चेंज झालं तर फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथवरती काही परिणाम होतो का, ते आता आपण विचार करणार आहोत. त्यासाठी मी प्लेन वेवफ्रंटचं कन्सिडरेशन करतो आहे आणि असा एक सरफेस घेतो की तो सरफेस दोन मीडियमला सेपरेट करतो. दिस इज दॅट सरफेस ए बी विच इज सेपरेटिंग टू मीडियम. या ठिकाणी ज्या वेव्ज येत आहेत त्या एक्झॅक्टली नॉर्मल येत आहे सरफेसला, मीन्स दे आर हेडिंग टुवर्ड्स दिस प्लेन सरफेस लाईक दिस. I will try my best while drawing that diagram. These are waves actually. वरती जे मीडियम आहे ते आहे मीडियम 1 आणि खाली निश्चितच मीडियम 2. व्हॉट वी हॅव टू कन्सिडर. तर हे पाहिजे लक्षात घ्या, या ठिकाणी मी हे जे क्रेस्ट आहे या प्रत्येक वेवच्या येथे एक वेवफ्रंट काढतो. तसाच वेवफ्रंट मी येथे सुद्धा काढू शकतो जस्ट लाईक दिस. तसाच एक वेवफ्रंट मी येथे सुद्धा काढू शकतो लाईक दिस. सो दिस इज हाऊ आय कॅन मॅनेज टू फाइंड द वेवफ्रंट बिकॉज ड्रॉप 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 क्रेस 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 अँड अगेन ड्रॉप ड्रॉप ड्रॉप. आता बेसिकली मला काय सांगायचं आहे, तर मी जर असा विचार केला, म्हणजे याचा मी विचार करतो, एक वेव मी इथे काढतो, क्रेस्ट अँड देन ड्रॉप, क्रेस अँड देन ड्रॉप, क्रेस अँड देन ड्रॉप. मी हा एक वेवफ्रंट घेतो. ओके, आता असा विचार करूया की वेवफ्रंटला मी नाव देतो पी क्यू, हा एक वेवफ्रंट, आर एस हा दुसरा वेवफ्रंट, पी यू हा तिसरा वेवफ्रंट. तर ह्या वेवफ्रंटमध्ये जे सेपरेशन आहे क्रेस आणि ट्रपच्या स्वरूपात आहे. याला तुम्ही म्हणणार डिस्टन्स बिटवीन द टू वेवफ्रंट, मीन्स पी क्यू आणि आर एसमधलं डिस्टन्स सेपरेशन. तर बघा क्रेस आणि ट्रपमधलं हे एवढं अंतर, क्रेस आणि ट्रपमध्ये एवढं अंतर. और यू मे इमॅजिन दिस इज नथिंग बट वेवलेंथ ऑफ दॅट वेव, आणि वेवलेंथ ऑफ द वेवला मी लॅम्बडा असं म्हणतो. ओके, आता जेव्हा ही वेव मध्ये जाईल, या दुसऱ्या मीडियममध्ये जाईल, आणि दुसरी मीडियम जर का डेन्सर मीडियम असेल तर नेमकं काय होईल, ह्या वेव जेव्हा यावरती इन्सिडेंट होतील तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये सेपरेशन. आता मी असा विचार करतो की पी क्यू हा वेवफ्रंट ऑलरेडी पुढे सरकून गेला, इथे हा पुढे निघून गेला, त्यामागे नंतर आर एस हा वेवफ्रंट आला, त्यामागे नंतर टी यू हा वेवफ्रंट आला. मी प्रयत्न काय केला या ठिकाणी, तर पी क्यू आणि आर एसमधलं हे जे सेपरेशन आहे की ज्या ठिकाणी क्रेस आणि ट्रप येतील, जस्ट लाईक दिस. म्हणजे ह्या ज्या वेव्ज येतील यांची लेंथ तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी ही लेंथ कमी झालेली आहे. परत क्रेस आणि ट्रप, परत क्रेस आणि ट्रप, क्रेस आणि ट्रप, ही वेळेत कमी झालेली. याला कारण असं की जेव्हा लाईट हा रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये प्रवास करतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी कमी होते, डिक्रीज होते. म्हणजे जर का रेअरर मीडियममध्ये त्याची व्हेलॉसिटी C1 असेल तर डेन्सर मीडियममध्ये C2 ही कमी होते. C1ची किंमत ही C2पेक्षा जास्त असते, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मग त्यामुळे घडते काय नेमकं की जाताना, म्हणजे ह्या दुसऱ्या मीडियम जाताना त्यांना जास्त म्हणजे तेवढ्याच वेळामध्ये ते कमी अंतर कापतात, कारण वेग कमी झालेला असतो. आणि जर काय मी यामध्ये जर का टाईम टी घेतला, कॅपिटल टी घेतला, आणि तेवढाच टाईम मी जर ह्या कॅपिटल टी ह्या दुसऱ्या मीडियममध्ये घेतला, तर पहिल्या मीडियममध्ये कॅपिटल टी एवढ्या टायमामध्ये कापलेलं अंतर कव्हर डिस्टन्स लॅम्बडा, दुसऱ्या मीडियममध्ये कॅपिटल टी ह्या तेवढ्याच टायमामध्ये कापलेलं अंतर डिस्टन्स लॅम्बडा हे कमी झालेलं असेल, कारण येथे व्हेलॉसिटी कमी आहे, C2ची किंमत कमी आहे, C1ची किंमत जास्त आहे. म्हणजे हे वेवफ्रंट येथे वेगाने पुढे सरकतील. या ठिकाणी हे वेवफ्रंट तेवढ्या वेगाने पुढे सरकणार नाही, कारण त्याची व्हेलॉसिटी कमी आहे म्हणून. कारण मी आधीच सांगतो की C1 ग्रेटर दॅन C2 आहे म्हणून तसं घडते. आणि सिम्पल इमॅजिनेशन असं सांगते की या ठिकाणी मी ही वेवलेंथ वेगळी आहे, ही जास्त आहे लॅम्बडावर, ही वेवलेंथ कमी झाली लॅम्बडा 2, म्हणजे इथे वेवलेंथ बदलली. म्हणजे आपण जे बघतो आहे इफेक्ट ऑन वेवलेंथ ड्यू टू चेंज इन मीडियम, मीडियम जर बदललं तर वेवलेंथसुद्धा कमी होते असं प्रत्यक्षात आपल्याला डायग्रामवरून दिसते.
पण तेच सत्य आहे का? आपण जर का मॅथमॅटिकली हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर कसं करणार? तर तुम्हाला माहिती आहे की व्हेलॉसिटी सी इज इक्वल टू, विच आय हॅव ऑलरेडी रिटन हिअर, सी इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा. ओके, मग मी यावरून ते सिद्ध करू शकतो किंवा नंतर मग हे सुद्धा सिद्ध करू शकतो. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, डी अपॉन टी. ओके, आता यामध्ये मी कन्सिडरेशन काय करणार आहे तर यामध्ये टाइम टीची किंमत मी काढतो, तर मला टाइम टीची किंमत अशी मिळेल, टी अपॉन सी इक्वल टू टी. देअरफॉर जस्ट आय वुड हॅव ट्राइड हिअर, टी इज इक्वल टू डी अपॉन सी, सिम्पली इंटरचेंजिंग द पोझिशन ऑफ सी अँड टी. सुरुवातीला टाइम टी हा घेतो मी, तेव्हा डिस्टन्स म्हणजे एवढं अंतर, म्हणजे लॅम्बडा1 एवढं अंतर घेईल मी, डिस्टन्स बिटवीन टू वेव्ह फ्रंट म्हणजे लॅम्बडा1 घेईल मी आणि व्हेलॉसिटी घेईल मी c1. ओके, म्हणजे कॅपिटल टी फॉर द फर्स्ट मीडियम इक्वल टू डिस्टन्स इज लॅम्बडा अपॉन व्हेलॉसिटी इज c1, लॅम्बडा1 अपॉन c1. हे पहिले एक्सप्रेशन. दुसऱ्यामध्ये कन्सिडरेशन करू शकता तुम्ही. परत यामध्ये डिस्टन्स म्हणजे एवढं अंतर, आर एस आणि पी क्यू मधलं अंतर आता कमी झालेलं आहे, त्याला मी लॅम्बडा2 म्हटलेलं आहे डिस्टन्सला, लेंथला, आणि व्हेलॉसिटी असेल c2. मात्र टाईम हा तोच आहे, कॅपिटल टी. कॅपिटल टी टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन सी, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, डिस्टन्स इज नाव लॅम्बडा2 अपॉन व्हेलॉसिटी इज c2. येथे मी काय करणार, याला मी एक्सप्रेशन नंबर 2 घेतो. फ्रॉम 1 and 2 ॲज कॅपिटल टी इज सेम, द राईट हँड साईड शुड बी सेम. मी लॅम्बडा1 अपॉन लॅम्बडा1 अपॉन c1 इक्वल टू लॅम्बडा2 अपॉन c2. Just I will try to manage some area from 1 and 2. Left hand side is same, therefore right hand side should be same. Lambda1 upon c1 is equal to lambda2 upon c2. Here this capital T time is the time required for formation of one wave. एक वेव तयार करण्यासाठी लागणारा टाईम आहे, याला तुम्ही पिरियड असं म्हणतात, एवढं लक्षात ठेवायचं. चला ठीक आहे, पुढे मी काय करेल तर आपल्याला माहिती आहे की c1 इज ग्रेटर दॅन c2. ऑलरेडी वी हॅव कन्सिडर c1 ग्रेटर दॅन c2. जर का c1 याचा जो डिनॉमिनेटर हा जर का मोठा असेल आणि c2 हा कमी असेल तर निश्चितच त्याची लॅम्बडा1 ही आणि ही लॅम्बडा2 त्यामध्ये सुद्धा तसाच फरक असेल. c1 greater than c2, therefore lambda1 must be greater than lambda2. What I am trying to insist here, if velocity in the rarer medium is greater than velocity in the denser medium, wavelength in rare medium also greater than wavelength in denser medium. So this is how you can see that there is a change in wavelength along with change in velocity of the light as well. Just talk about the frequency nu then. आता यामध्ये नंबर ऑफ वेव्ह प्रोड्यूस इन 1 सेकंड कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी न्यू, याला फ्रिक्वेन्सी न्यू म्हणतो. आणि नंबर ऑफ वेव्ह प्रोड्यूस इन द सेकंड मीडियम म्हणजे डेन्सर मीडियममध्ये फ्रिक्वेन्सीला मी न्यू परत असं म्हणतो. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी न्यू1 आणि न्यू2 मी सारखी घेतले. याला कारण असं की पिरियड कॅपिटल टी ह्या दोघा एक्सप्रेशनसाठी म्हणजे लॅम्बडा1 c1साठी कॅपिटल टी आहे, लॅम्बडा2 c2साठी कॅपिटल टी आहे, तो t1 t2 नाही आहे. आणि पिरियडचाच रेसिप्रोकल म्हणजे फ्रिक्वेन्सी, हे आपल्याला माहिती आहे की रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी कॅपिटल टी दोघा मीडियमसाठी सारखाच आहे. या मीडियमसाठी कॅपिटल टी, दुसऱ्या मीडियमसाठी सुद्धा कॅपिटल टी, दोघांसाठी रेरर मीडियमसाठी आणि डेन्सर मीडियमसाठी पिरियड हा सारखा झाला. म्हणजे आता अर्थ पिरियड जर सारखा असेल तर फ्रिक्वेन्सी सुद्धा सारखीच असेल. फ्रिक्वेन्सी न्यू also same. Means what? When medium changes, rarer medium to denser medium, frequency does not change. So this is how our discussion is that effect on wavelength due to change in medium. Of course, medium change झाला तर wavelength सुद्धा change होते. Effect on frequency due to change in medium, frequency change होत नाही, ती न्यू1 न्यू2 होत नाही, तर न्यू ही कॉन्स्टंट आहे. म्हणजे मला जर का ह्या पहिल्या मीडियमसाठी ह्या ए बीच्या वरती हे टोटल हे जे मीडियम आहे या मीडियमसाठी जर का हा फॉर्म्युला लिहायचा असेल तर मी कसा लिहिणार, तर तुम्ही असा लिहा
याच्यावर ना C1 इक्वल टू फ्रिक्वेन्सी न्यू λ1, कारण न्यू तीच आहे λ1 आणि C1 यावरून. दुसऱ्या मिडियमसाठी जर मला डेन्सर मिडियमसाठी जरा फॉर्म्युला येत असेल तर ते C2 आहे λ2 आहे, मात्र न्यू तीच फ्रिक्वेन्सी आहे. C2 इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी न्यू इंटू λ2 फॉर द टू डिफरंट मीडियम. So this is quite important expression as per consider the entrance examination. What you have to remember, whenever medium changes, definitely there is change in the velocity, there is change in wavelength, but frequency does not change. आणि म्हणूनच फ्रिक्वेन्सी ही लाईटची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, ती बदलतच नाही. ती स्टँडर्ड प्रॉपर्टी. मीडियम जरी बदललं तरी फ्रिक्वेन्सी बदलत नाही. हा फ्रिक्वेन्सी केव्हा बदलते, लाईटचा कलर जर बदलला तर. जसं मी रेड कलर घेतला, ग्रीन कलर घेतला, ब्ल्यू कलर घेतला, तर या प्रत्येकासाठी फ्रिक्वेन्सी न्यूची किंमत वेगवेगळी असते. आता ती एकाच मीडियममध्ये असल्यामुळे फ्रिक्वेन्सी जर बदलली तर व्हेलॉसिटी बदलत नाही, मात्र वेव्हलेंथसुद्धा त्या ठिकाणी बदलते. मला नेमकं काय सांगायचं आहे, जेव्हा एखादा रेड कलर जर घेतला तर रेड कलरची वेव्हलेंथ लॅम्बडाची किंमत 8000 अँगस्ट्रॉम युनिटच्या जवळपास आहे ॲप्रॉक्सिमेटली. वेव्हलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू 8000 अँगस्ट्रॉम युनिट फॉर रेड कलर. मग त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे न्यूची किंमत रेड कलरसाठी, न्यू इज इक्वल टू नियर अबाउट 4 × 10⁻14 हर्ट्ज याच्या जवळपास आहे. ओके. मी जर का ब्ल्यू लाईट घेतला किंवा व्हायोलेट कलर जर घेतला तर व्हायोलेट कलरसाठी लॅम्बडाची किंमत लॅम्बडा इज इक्वल टू 4000 अँगस्ट्रॉम युनिट आहे. आणि जर त्याची फ्रिक्वेन्सी काउंट केली तर न्यू इज इक्वल टू 8 × 10⁻14 हर्ट्ज एवढी असेल. मला बेसिकली काय सांगायचं आहे की कलर जर चेंज झाला तर तुम्ही वेव्हलेंथ चेंज झाली असं म्हणण्यापेक्षा फ्रिक्वेन्सी चेंज झाली असं म्हणायचं. मात्र त्यावेळेस मीडियम सेम असेल, एकाच मीडियममध्ये असेल ही सिच्युएशन. एकाच मीडियमसाठी फ्रिक्वेन्सी जर बदलली तर वेव्हलेंथसुद्धा बदलते, व्हेलॉसिटी मात्र सेम असते. मात्र मीडियम जर चेंज झालं तर तेव्हा फ्रिक्वेन्सी बदलत नाही, फक्त व्हेलॉसिटीच बदलतात आणि वेव्हलेंथ बदलतात. So this is how you have to manage while solving different problems based on this topic, frequency, period, wavelength and velocity in wave optics called as wave theory of light. जेव्हा आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये CETचे प्रॉब्लेम घेणार आहोत किंवा याच्यावरती आधी काही प्रॉब्लेम कन्सिडर करणार आहोत, तेव्हा तुम्हाला हे फॉर्म्युला रिमेंबर करायला पाहिजे. एवढ्या टॉपिकवरती आपण पुढच्या या व्हिडिओमध्ये मी प्रॉब्लेम्स कन्सिडर करणार आहोत. फॉर द टायमिंग यू हॅव टू repeat this part in your mind. I hope you understood. Thank you. See you next time.